संवाद बाहेरील असेल किंवा आतील असेल. बाहेरील म्हणजे आपल्या नेहमीच्या, ओळखीच्या, आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीबरोबरच माणूस मोकळा होतो. असं कोणतरी आलं नवीन, अनोळखी आणि त्याच्याबरोबर संवाद साधायचं आपल्याला म्हटलं तर नाही होत संवाद तो. मुळात आपण तो करतही नाही. तर संवाद असावा. निदान आतमध्ये तरी असावा. आतील संवाद तरी करता. कारण आतील संवाद करताना कळतं आपलं काय चुकलंय, आपण दुसऱ्याला काय समजून घेतलं, किती गैरसमज झालेत, शंका आहे. म्हणजे माझ्यामध्ये बाबतीत तर असंच झालं होतं, की जेव्हा मी सहकरुणा शिकले, तेव्हा मला जाणवायला लागलं, की माझ्यात एक न्यूनगंड होता. आता न्यूनगंड म्हणजे काय? तर मी स्वतःला खूप कमी समजायचे. माझ्यात काहीच नाही असं मला वाटायचं. पण ते जेव्हा वाचायला लागले तेव्हा आतून मी डोकावून बघितलं तर आहे आपल्यामध्ये पण काही-काही. आपण पण करू शकतो. मग तेव्हा जाणवलं, की हां, मग माझा आतला संवाद परत बदलला, की तू करू शकतेस अश्विनी. तुला काहीही असं करता येत नाही असं काही नाही. जेवढं करता येईल तेवढं तू करू शकतेस. आणि मग गोष्टी बदलायला लागल्या. मग एक असा टर्निंग पॉइंट प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. मग आता माझ्या बाबतीत त्या गोष्टीने आलं. तुमच्या बाबतीत कसं आलं ते नक्की कळवा. धन्यवाद.